मुलांनो, आज आपण टॉमी इज लॉस्टची एक्सरसाइज बघूयात. तर क्वेश्चन आहे, फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. तर या स्टोरीमधून रायमिंग वर्ड्स आपल्याला फाइंड आउट करायचे, शोधायचे आहेत. तर बॉक्सचा रायमिंग वर्ड काय आहे? फॉक्स. पॉटचा रायमिंग वर्ड आहे हॉट. से, वे, बॉय, जॉय, पॅन, रॅन. तर हे होते रायमिंग वर्ड्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथे खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला उत्तरं लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, हू वॉज जॉय? जॉय कोण होता? जॉय वॉज अ बॉय. तर जॉय कोण होता? तर जॉय हा एक मुलगा होता. आन्सर लिहिल्यानंतर फुल स्टॉप द्यायचा. सेकंड, हुम डिड जॉय लाईक व्हेरी मच? जॉयला कोण जास्त आवडत होतं? तर जॉय, आता इथे जेव्हा डीड आणि लाईक येतो तर तेव्हा ह्या वर्बला, लाईकला ईडी लावायचा, म्हणजे त्याचा पास्ट टेन्स लिहायचा असतो. जॉय लाईक्ड टॉमी व्हेरी मच. जॉयला टॉमी खूप आवडायचा. हुम डीड टॉमी सी कमिंग? आता इथं डीड आहे आणि सी आहे म्हणून सीचा आपण सॉ लिहिणार आन्सरमध्ये. ठीक आहे. टॉमी सॉ अ फॉक्स कमिंग. टॉमीने कोणाला येताना बघितलं? तर टॉमीने फॉक्सला, म्हणजे कोल्ह्याला येताना बघितलं. व्हाय डीड जॉय क्राय? जॉय का रडत होता? आता डीड आणि क्राय आहे म्हणून आपण त्याचा क्राईड लिहिला, पास्ट टेन्स. ओके. का रडत होता जॉय? तर जॉय क्राईड बिकॉज टॉमी वॉज लॉस्ट. कारण टॉमी हरवला होता म्हणून जॉय रडत होता. हुम डीड लीड जॉय होम? जॉयला कोण घरी घेऊन गेलं? हू डीड लीड जॉय होम? जॉयला घरी कोण घेऊन गेलं? आता इथं डीड आणि लीड आहे म्हणून लीडचा पास्ट टेन्स लेड लिहायचा. टॉमी लेड जॉय होम. मग टॉमी जॉयला घरी घेऊन गेला. डू यू थिंक दॅट जॉय अँड टॉमी आर बेस्ट फ्रेंड्स? वाय? तुम्हाला वाटतं का जॉय आणि टॉमी हे बेस्ट फ्रेंड आहेत, चांगले मित्र आहेत? आणि असं का? तर येस, जॉय अँड टॉमी आर बेस्ट फ्रेंड्स. हो, जॉय आणि टॉमी बेस्ट फ्रेंड्स आहेत. कारण बिकॉज दे लाईक इच अदर. ते एकमेकांना खूप आवडतात. अँड हेल्प इच अदर, आणि एकमेकांची मदत करतात म्हणून ते बेस्ट फ्रेंड्स आहेत. आता फिल इन द ब्लँक्स. आता खाली काही फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट, जॉय लाईक डॅश डॅश व्हेरी मच. जॉयला कोण आवडत होतं? जॉय लाईक टॉमी व्हेरी मच. जॉय अँड टॉमी बिगॅन टू डॅश डॅश. जॉय आणि टॉमी काय करायला सुरुवात केली त्यांनी? इथे आन्सर आहे, जॉय अँड टॉमी बिगॅन टू वॉक. हे आन्सर आहे त्याचं, माहिती लिहायचं. टॉमी सॉ अ डॅश पासिंग बाय. टॉमीने कोणाला येताना बघितलं? टॉमी सॉ अ फॉक्स पासिंग बाय. मग इथे काय आन्सर असणार आहे? अ फॉक्स. अँड टॉमी अँड जॉय रीच डॅश डॅश सेफली. रीच्ड होम सेफली. आणि मग ते सुरक्षितपणे घरी पोहोचले. क्वेश्चन 5, राईट अ फ्यू लाईन्स ऑन युअर फेवरेट पेट. तुमचा जो काही पाळीव प्राणी असेल आवडता, त्याच्याबद्दल 5 लाईन्स किंवा तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे लाईन्स लिहायचे आहे. ठीक आहे. इथे फॉर एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे, माय फेवरेट पेट. माय फेवरेट पेट ॲनिमल इज अ कॅट. तर माझं फेवरेट पेट ॲनिमल काय आहे? पाळीव प्राणी मांजर आहे. इट्स नेम इज किटी. तिचं नाव किटी आहे. इट इज ब्राऊन इन कलर. तिचा जो कलर आहे, रंग आहे, तो ब्राऊन म्हणजे तपकिरी आहे. इट इज व्हेरी क्यूट कॅट. ती खूप क्यूट आहे. इट ड्रिंक्स मिल्क. ती दूध पिते. इट प्लेज विथ मी. ती माझ्यासोबत खेळते. आय लव माय कॅट. मला माझी कॅट खूप आवडते, मांजर खूप आवडते. तर तुम्हाला कोणता पेट ॲनिमल आवडत असेल त्याबद्दल काही सेंटेन्स लिहायचे आहेत. ओके, समजलं? बाय बाय.